सार्थक ॲग्रो फार्मला लावली होती पिल्ली तयार झाली 2 महिन्याचा पक्ष तर आमच्याकडे शिल्लक वगैरे हेच सेल होतं सर. की सगळ्यांना की प्रश्न पडतो की जास्त करून लसीकरण कशा पद्धतीने करतात आणि का कुठले लसीकरण लागतात, खूप खर्च कमी कशा प्रमाणात करू शकता आपण जाणून घेऊया. ते कशा प्रकारचे पोल्ट्रीचे खाद्य याच्यामध्ये जरी कुणाला छोट्यातून चालू करायचं झालं तरी त्यांना कमी ह्याच्यात पण ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. डायरेक्ट कॉल करून तो त्यांच्या संग संपर्क करून पूर्ण माहिती व प्रशिक्षण घेऊ शकतो. वेलकम टू गाईज न्यू ब्लॉग. आज आपण आलेलो आहे मुळशी तालुक्यातील गोटावडे गावातील सार्थक ॲग्रो फार्मला. 16-17 वर्षाचा पोरगा आहे. त्यांनी नवीन उद्योग चालू केलेला आहे, कुक्कुटपालन शेती पूरक उद्योग. आपण आज आलेलो आहे त्यांच्या इथे माहिती घेण्यासाठी. तर चला भेटूया आपण त्यांना. पूर्ण पोल्ट्रीची कुक्कुटपालनाची, गावरान जे कुक्कुटपालन कसं करतात, कशा पद्धतीची औषधं असतात, काय असतं ते सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सार्थक थोड्या कामानिमित्त बाहेर गेलेला आहे, त्यामुळं आपल्याला त्यांचे वडील भेटलेले आहेत. आपण त्यांच्याकडनंच सगळी माहिती पोल्ट्रीची जे गावरान कुक्कुटपालन आहे त्याबद्दल जाणून घेऊ. तर नमस्कार. तर आपल्याला थोडंसं कुक्कुटपालनाबद्दल तुम्ही कधी चालू केलं, कशा पद्धतीने चालू केलं त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आता आम्ही चालू करून 4-4.5 वर्ष झालेली आहेत. आमच्याकडे पूर्वीपासूनच कोंबड्या असायच्या आमच्या आई वडील असताना, आणि त्या कोंबड्यापासूनच आम्ही वाढवत गेलो ना आता आमचं बऱ्यापैकी फार्म मोठा झालेला आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून ज्या आपल्या गावरान पद्धतीच्या कोंबड्या घरातल्या त्याच घेतलेल्या आहेत, बाहेरनं कुठनं तुम्ही अशा विकत कोंबड्या घेतलेल्या नाही आहेत. त्यांचं संगोपन कशा पद्धतीने केलं? त्यांचं संगोपन आम्ही त्याच कोंबड्या बसवायचो, त्यांची पिल्लं तयार करून पुढं वाढवायचं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे यांचे फार्म आहे, अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. इकडं आतमध्ये गोठा आहे त्यांचा, कुक्कुटपालनाचं शेड आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. साईडला बघू शकता तुम्ही मोठ्या 1-2 महिन्याच्या कोंबड्या आहेत. यांनी कसं कमी खर्चामध्ये डबे वगैरे इथं लावलेले आहेत, काय त्यासाठी की कोंबड्या अंडी वगैरे त्यात सगळ्या घालू शकतात. अशा प्रकारे हे डबे यांनी जे आपले जे तेलाचे डबे जे फेकून देतात ते वेस्टमध्ये भांगारमध्ये, त्या पद्धतीने डबे घेतात. त्यामुळे इथं अशा अडकून ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये अंडी वगैरे कोंबडी घालतात. तर आपण त्यांचे पाहू 2 दिवसाचे 3 असे 5 दिवसाचे 15 दिवसाचे पिल्लं त्यांचे संगोपन ते कशा पद्धतीने करतात. आतमध्ये जाऊ आपण आता. आतमध्ये त्यांनी सगळं सेटअप केलेलं आहे. सेटअप तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने केलेलं, त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ आपण. म्हणजे आपले हे असे आणि वेगवेगळे तुम्ही हे केलेले आहे, कप्पे केलेले आहे. आता ही अगदी परवा दिवशी निघालेली पिल्ले. आता आपण जवळ आल्यामुळे ते असे जरा एकत्र खुले भरतात. आणि हे जे ब्रोडिंगचं आहे ते आपण भांगारमधून टाकलेलं त्यांनी टाकलेलं आणून आपण त्याचं ब्रोडिंग बनवलेलं आहे. आपण विकतचं काय खर्च करायचं केलं नाही का. आणि ती आता 10 ते 12 दिवसाची पिल्लं झालेली आहे. ही पाहू शकता 10 ते 12 दिवसाची पिल्ले. आणि ह्या साईडला इकडे दाखवतो ही आता नवीन 3 दिवसाची पिल्ले आहेत. आणि त्या साईडला 8 दिवसाची. ती पलीकडे तुम्ही पाहू शकता ती 8 दिवसाची पिल्ले आहेत राऊंडवाला. त्यांनी कशा पद्धतीने एकदम आपलं सोयीस्कर. ही पण 3 दिवसाची पिल्ले. इकडे पण बघू शकता 3 दिवसाची पिल्ले. आणि या साईडला एक 15 दिवसाची, राईट साईडला एक 15 दिवसाची पिल्ले. यांच्यामध्ये मृत्यू किती होते तरी असं प्रमाणाचं बाहेर आपण जर त्यांचं मेंटेन टेम्परेचर वगैरे मेंटेन नाही ठेवलं तर कधी मर होते तेव्हा सांगतो. आता टेम्परेचर मेंटेन नाही, लाईट गेली, पाऊस असला, गारवा तयार झाला, हा पक्षी काय करतो त्याचा मिरच्या उरावा करतो, गुदमरून मारतात. तसं गुदमरून मारतात. त्यांना हिटची गरज असते. गार लागायला लागली की ती एका मिनिट सुटून बसते. मग टेम्परेचर आपल्याला कसं तुम्ही मेंटेन करता, काय टेम्परेचर ठेवायचं? ते आपलं टेम्परेचर मीटर वगैरे तुम्ही सेट केलेलं आहे. काय मशीन आहे आपल्या? इक्युवेटर मशीन आहे त्यांच्याकडे. ही किती कॅपॅसिटीची मशीन आहे आपल्याकडे? 2400 अंड्याची कॅपॅसिटी. 2400 अंड्याची कॅपॅसिटीची इक्युवेटर मशीन आहे.
ते काय प्राइस मध्ये भेटते बदकाची अंडी लावली होती, पिल्लू तयार झाले. ते बघा वरती त्यांनी बदकाची अंडी लावली होती वरच्या ट्रे मध्ये. त्यामध्ये एक बदकाचं पिल्लू किती दिवस तरी साधारण लागतं त्याला? 30 दिवस लागतात बदकाच्या पिल्लाला 30 दिवस लागतात. आणि ही खालची अंडी कोंबडीची, ती खालची अंडी कोंबडीची आहे. तर या मशीन बद्दल तुम्ही कुठून घेतली काय असं? ही मशीन आली पालघर जिल्हा, मुंबईजवळ पालघर जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यातून SM इन्क्युबेटर म्हणून नाव आहे, त्यांच्याकडून मशीन आणली आहे. तर पालघर जिल्हा SM इन्क्युबेटर त्यांच्याकडनं त्यांनी मशीन आणलेली आहे. तर तुम्हाला ही मशीन कितपत सोयीस्कर म्हणजे आता कितपत चांगली योग्य आणि की कशी कंडिशन मध्ये वाटते? मशीनचा रिझल्ट चांगला आहे, 80-90% रिझल्ट. 100 अंडी जर ठेवली आपण तर आपल्याला 85-90 पिल्लं मिळणार म्हणजे मिळणार. फक्त आपली अंडी अनफल्टर नाही निघाली पाहिजे. मशीन किती प्राइसेसला भेटते? ही 1,80,000 बसते मशीन. 1,80,000. ह्याच्यामध्ये जरी कुणाला छोट्यातून चालू करायचं झालं तरी त्यांना कमी ह्याच्यात पण ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. स्टार्टिंग तरी किती पासून होती त्यांची? 100 अंड्यापासून तर 30,000 अंड्यापर्यंत. 30,000 अंड्यापर्यंत. तर मित्रांनो तुम्ही मशीन दाखवा. तर मित्रांनो तुम्ही मशीन बघू शकता. SM इन्क्युबेटर मशीन यांचं नाव आहे, त्यांचं कंपनीचं नाव आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर पण आहे बघा इथं. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती मशीन तुम्ही खरेदी त्यांच्याकडनं करू शकता. हे त्यांचं एक लाईव्ह उदाहरण आहे की ही दुसरी मशीन आहे. त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला छोटी मशीन घेतली होती त्यांच्याच कंपनीची. आता त्यांच्याकडं प्रोडक्शन वाढल्यामुळे त्यांनी ही 2800ची मशीन घेतलेली आहे. आता कुक्कुटपालनामध्ये माणसं म्हणतात की जास्त प्रमाणात खर्च होतो, त्यातनं काय उत्पन्न भेटत नाही. तर खर्च कमी कशा प्रमाणात करू शकता आपण जाणून घेऊया. ते कशा प्रकारचे पोल्ट्रीचे खाद्य वापरतात का, कशा प्रकारचे जे गावरान आपलं रिवेस्ट भेटतं हॉटेल लाईनचं त्या प्रकारचे खाद्य वापरतात. बघा तुम्ही इकडे बघू शकता की ते थोडंसं सांगा त्याबद्दल. हे हॉटेलमधनं आम्ही घेऊन येतो. रोज सकाळी आम्ही 2 बादल्या मिळतात आम्हाला, 2 बकेट. आणि ते आम्ही दुपारच्या पुढे टाकतो. सकाळी लेअरचं खाद्य जे चांगलं खाद्य आहे ते सकाळी देतो. चांगलं पाणी चांगलं खाद्य सकाळी द्यायचं उपाशी पोटी. आणि दुपारचं मग दिवसभर त्यांनी काही खाल्लं तरी चालतं. आणि संध्याकाळच्या टायमिंगला संध्याकाळी त्यांना खायला नाही टाकत. ते दुपारी टाकलं म्हणजे याच्यावर मग संध्याकाळी ते ऑटोमॅटिक आतमध्ये जाऊन जातं. हॉटेल वेस्ट आपलं तुम्ही फ्रीमध्ये जाणता ना, ज्या मी असं काय त्याला खर्च वगैरे काय नाही? खर्च नाही, फक्त आपण जाऊन घेऊन यायचं एवढंच खर्च. तर मित्रांनो बघा तुम्ही अशा प्रकारचे त्यांचा खायचा खर्च कमी करू शकता स्वस्तात. बाकीचे जे हॉटेल असतात तुमच्या आजूबाजूला भरपूर सारे हॉटेल असतात, त्यातून तुम्ही वेस्टेज वगैरे सगळं घेऊ शकता. फक्त सकाळी त्यांना लेअरचं खाद्य वगैरे द्यावे लागतं. त्यानंतर दुपारी हे टाकतात ते, त्यानंतर त्यावर पूर्ण स्वच्छता वगैरे ठेवून हे करतात. आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सगळ्यांना की प्रश्न पडतो की जास्त करून लसीकरण कशा पद्धतीने करतात आणि का कुठले लसीकरण लागतात, कुठल्या टायमिंगला कुठली लस द्यावी लागते. तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं लसीकरणबद्दल. आता आपण ज्यावेळेस पिल्लं तयार होतात ना त्यावेळेस 7व्या दिवशी पहिलं लासोटाचं लसीकरण त्यांच्या डोळ्यातनं करतो. त्याच्यानंतर 14व्या दिवशी दुसरं लसीकरण गंभोरा म्हणून येतं, ते पण डोळ्यातनं करतं. आणि त्याच्यानंतर परत 21व्या दिवशी बूस्टर डोस म्हणून लासोटाच आपण प्यायच्या पाण्यातून देतो. परत 28व्या दिवशी गंभोरा प्यायच्या पाण्यातून देतो. असे 4 डोस एका महिन्यात द्यावा लागतात. घेऊन गेले जर तुम्हाला त्याला पुढे तुम्हाला त्यांना जर मार्केटमध्ये सेल करायचं असेल, जर त्यांना मार्केट भेटत नसेल तर तुम्ही त्यांच्याकडनं ते रिटर्न घेऊ शकतो किंवा पक्षी पण रिटर्न तयार करून जरी दिले आपल्याला तर घेऊ शकतो. तर मित्रांनो तुम्ही असा बिझनेस चालू करताना जर यांच्याकडनं खरेदी वगैरे केली, पक्षी जर घेतले त्यांच्याकडनं आणि तुम्हाला जर मार्केटमध्ये जायला प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला जर सेलिंगचं ऑप्शन कुठं भेटत नसेल, तर तुम्ही जर यांच्याकडनं घेतलेले पक्षी पण त्यांना रिटर्न देऊ शकता. आणि त्यांच्याकडनं जे अंडी तुम्ही पिल्लं संगोपन केलेले ते पण यांना रिटर्न देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठं जायची तुम्हाला गरज नाही. जर ह्यांच्याकडनं तुम्ही घेतलं विकत जर पक्षी, जर समजा 15 पक्षी घेतले, त्यातले जर तुमचे वाढले, त्यानंतर जर जे तुम्हाला पक्षी तुमचे जर वाढल्यानंतर सेल करायचे पिल्लं वगैरे ज्यांचे अंडी वगैरे तेच ते त्यांच्याकडनं तुम्ही डायरेक्ट ह्यांना तेच रिटर्न करू शकता. अशा पद्धतीने हा धंदा तुम्ही चालू करू शकता. जर तुम्ही आता तुम्ही एक प्रकारचं समजा जर पिल्लं तुम्ही घ्यायचे म्हणलं, जर अंडी आपलं मार्केट रेट काय चालू आहे अंड्याचा? आता मार्केट रेट 10 ते 12 रुपये चालू आहे. तुम्ही त्याच रेटने अंडी घेतात? आम्ही त्याच रेटमध्ये अंडी घेतो. फक्त काय तुम्हाला म्हणजे आता डायरेक्ट तुम्ही त्यांना इथं आणून द्यायचे, फक्त तुम्ही सर्व्हिस त्यांना इकडे आणून द्यायचे लागेल, फक्त तुम्ही जाऊन घेऊ शकता. त्यांनी जर आपल्याला पिल्लं तयार करून दिलं तर पिल्लं सुद्धा घेऊ शकतो. त्यांनी मोठे पक्षी तयार करून दिले तर मोठे पक्षी सुद्धा आम्ही घेऊ शकतो. ठीक आहे.
तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने यांच्याकडनं पक्षी घेऊन जर तुमच्याकडे आता अवेलेबल आहेत ते पण पक्षी तुम्ही यांना सेल करू शकता मार्केट रेटनी. काय चाललेलं आहे त्या रेटनी ना. आमच्या मुलाच्या नावाने सार्थक ॲग्रो फार्मच्या नावाने इंस्टाग्रामला ID काढलेली आहे, यूट्यूबला चॅनल काढलेलं आहे. त्याच्यामार्फत आम्ही जाहिरात करतो. जाहिरातमुळे ना आमच्याकडे लोक डायरेक्ट आमच्याकडे इथे येऊन मागणी करतात किंवा ऑनलाईन बुकिंग करतात आणि आमच्याकडून डायरेक्ट पक्षी घेऊन जातात. तर तुम्ही आता हे झालं तुमचं ऑनलाईन मार्केटिंगची स्ट्रॅटेजी झाली त्यांची, जे कशा पद्धतीने ऑनलाईन मार्केटिंग करून ते सेल करतात. तर तुम्ही 1 दिवसाचा पक्षी, 7 दिवसाचा पक्षी, 15 दिवसाचा पक्षी, 2 महिन्याचा पक्षी अशा पद्धतीने तुम्ही सेलिंग करता. तर त्यांचे प्राइजेस कशा पद्धतीने असतात? आता आम्ही 1 दिवसाचा पक्षी 55 रुपयाला देतो, 8 दिवसाचा पक्षी 60 रुपयाला देतो. त्याला 1 लसीकरण झालेलं असतं. 15 दिवसाचा पक्षी दिला तर त्याला 2 लसीकरण झालेले असतात, तो 80 रुपयाला देतो. आणि 2 महिन्याचा पक्षी तर आमच्याकडे शिल्लक हेच सेल होते सगळे. तर पाहू शकता मित्रांनो, एवढी याची मागणी अशी वाढलेली आहे की त्यांच्याकडे जास्त करून मोठे पक्षी, 2 महिन्याचे पक्षी राहतच नाहीत. की त्यांना फक्त आता सध्याची कंडिशन अशी आहे की मार्केटमध्ये भरपूर सारे युवा उद्योजक तयार झालेले, त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने कुक्कुटपालन करू शकता. आपल्या घरच्या अंगणामध्येच थोडं छोटं करू शकता, पण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही माहिती घेऊन तुम्ही जर तुम्हाला पिल्लं पाहिजे असतील, कुठले जर प्रशिक्षण पाहिजे असेल, तुम्ही यांच्याकडे येऊन सार्थक ॲग्रो फार्म गोटावडे फाटा ना गोटावडे गावामध्ये येऊन सार्थक ॲग्रो फार्म कुठे तुम्ही विचारू शकता. आल्यानंतर त्यांच्याकडनं ती पूर्ण माहिती, कशा पद्धतीने त्यांचे संगोपन करतात, कशा पद्धतीने ते पिल्लांना लसीकरण वगैरे करतात, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. की तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे असेल, त्यांचा सार्थक इंस्टाला ID आहे. सार्थक काय नावाने ID? सार्थक बेगडे नावाने इंस्टाला ID आणि यूट्यूबला चॅनल पण आहे त्या नावानेच. त्याच्यावर तुम्ही लिंकवर जाऊन बघू शकता. आणि परत जर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो आम्ही ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या लास्टला, तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करून तर त्यांच्या संग संपर्क करून पूर्ण माहिती व प्रशिक्षण घेऊ शकता. तर आपल्याकडे प्रशिक्षणाची काय फी वगैरे चार्जेस आहेत? आम्ही सध्या प्रशिक्षण चालू केले. नॉर्मल फी 500 रुपये घेतो. 500 रुपयात आम्ही पक्षी, लहान पक्षापासून 1 दिवसाच्या पक्षापासून अंड्यावेसपर्यंत आणि त्याच्या पुढच्या लाईफपर्यंत कसा सांभाळायचं हे सगळं माहिती देतो. तर तुम्ही मित्रांनो 500 रुपयामध्ये यांच्याकडनं पूर्ण प्रशिक्षण घेऊ शकता. की ते लहानपणापासून ते जे मोठे वसपर्यंत कशा पद्धतीने ते करू शकता, सेल करू शकता तुम्ही, असे तुम्ही माहिती घेऊ शकता. चला, अशा नवीन व्हिडिओमध्ये बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.